पदाम्बोज तेजस्फुरति प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समृद्धिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वराय जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा वेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वादिलो नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढे पुढे कामे विठ्ठल ते नैनाचे अग्नी पाहावे आपण उजाडीला जाणत आहे दिशा ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मन बुद्धीकडे ऐसे नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण ज्ञान्यांच्या राजा साधकांचं मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकार प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंगमुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये धर्म चौकामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भावुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना ज्ञातव्यासलच आहेत वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पुण्यस्थलीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामवासी नगरवासियांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील आपल्या नगरातील आपल्या शहरातील आपल्या वार्डातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकतो या पवित्र पावन नगरीमध्ये नामांकित घराणं म्हणजे कुंजीर घराणं आणि या कुंजीर घराण्याचा आधारस्तंभ म्हणजे या पिंपळे सौदागराचं ज्यावेळेस महानगरपालिकेच्या वार्डामध्ये रूपांतर झालेलं न होतं त्याही टायमाला ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर सरपंचापर्यंत आणि सरपंच पदापासून तर महानगरपालिकेच्या नगरसेवकापासून तर प्रभाग समितीच्या अध्यक्षापर्यंत खऱ्या अर्थाने ज्यांचा प्रवास झाला त्यांना आपल्यातून जाऊन 30 वर्ष होत आहे ते वैकुंठवासी आदरणीय श्रोतृभक्तिपरायण प्रधान आवाजी कुंजीर त्यांच्या 30व्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना त्यांच्या समस्त कुंजीर कुटुंबियाच्या विद्यमाने अर्थात त्यांचे चिरंजीव आदरणीय श्रोतृभक्ती कार्यक्रम चालत असताना खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना 30 वर्षापासून हा वसा आणि वारसा ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते वैकुंठवासी आदरणीय श्रोतृभक्तिपरायण त्यांचेच चुलते राजारामजी कुंजीर यांच्या माध्यमातून त्यांच्या परमार्थ पथिकतेमध्ये मामा म्हणून ते ज्यांना संबोधत होते ते विठ्ठल मामा बालेरावजी
त्याचप्रमाणे जयवंत आप्पा बागल, त्याचप्रमाणे मामा विजू शेठ, ज्ञानोबा काटे, अभिजितजी लांडगे या सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून 30 वर्षाचा समर्थपणे चाललेला हा पारमार्थिक वसा आणि वारसा आणि त्या माध्यमातून उद्धवजींच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा सुवर्णयोग. विठ्ठल विठ्ठल. अभंग कैवल्य कनकदाते माऊली महाविष्णू ज्ञानोबरांचं आहे. गोड परिभाषा ज्ञानोबरांनी या अभंगामध्ये दिले. ते नयनाचे अग्रे पाहावे आपण, उजाडिल्या जानदा हे देशा, ब्रह्मांडा एवढे होते व सगळे, मनबुद्धी कडे ऐसे नाही. वारकरी संप्रदाय विचाराचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय आचाराचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय प्रसाराचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय प्रचाराचा संप्रदाय. आचार असो, विचार विचार असो, प्रचार प्रचार असो, प्रसार अशा चतुस्तृतीवर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय व्यापकत्वातून आपला प्रवास करत असतो. या प्रगल्भ परंपरेचं वैभव हे 2 टप्प्यामध्ये प्रवास करतं. ह्याचा दुसरा टप्पा जिथं सुरू होतो त्यांचं नाव आहे ज्ञानोबा. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला अशी आपल्याकडे प्रघात मान्यता आहे. मग पाया रचणं म्हणजे काय, तर संप्रदायाला भव्यता देणं, संप्रदायाला दिव्यता देणं, संप्रदायाला सेव्यता देणं, संप्रदायाला अविरलता देणं, संप्रदायाला तरलता देणं, संप्रदायाला अखंडता प्राप्त करून देणं, याला म्हणतात खऱ्या अर्थाने या संप्रदायाचा पाया रचणं. भव्यता वेगळी असते आणि दिव्यता वेगळी असते. भौतिक जगतात जिचा वापर होतो तिला भव्यता म्हणतात आणि आध्यात्मिक जगतात जिचा वापर होतो त्याला दिव्यता म्हणतात. असं आहे. भव्यता वेगळी आणि दिव्यता वेगळी. भव्यता म्हणजे काय, आपण जर कधी आग्र्याला गेलात, शक्यतो जाऊ नका, मला ते ट्रिपमध्ये आग्र्याला लोक नेणाऱ्या महाराजांवर संशय येतो. DNA कोणता यांचा. कधी जर आग्र्याला गेलात तर आग्र्याच्या ताजमहलचं बांधकाम पाहिलं की माणसाला मान वर करावी लागते, एवढं भव्य बांधकाम आहे, भौतिक आहे. आग्र्याचा ताजमहल पाहताना माणसाला मान वर करावी लागते, याला प्रापंचिक भव्यता म्हणतात. आळंदीला 5 फुटाच्या माणसाला माऊलीचं दर्शन घेताना वाकून प्रवेश करावा लागतो, याला परमार्थाची दिव्यता म्हणतात. जिथं नम्रता शिकवल्या जाते त्याला तपस्थली म्हणतात आणि ती माझ्या ज्ञानोबरांची. असं म्हणतात त्या आग्र्याच्या इतिहासाला, खरं म्हणजे तेही खोटंच आहे, असं म्हणतात त्या आग्र्याच्या इतिहासाकडे जर पाहिलं तर एका मेलेल्या बाईच्या कबरीचा इतिहास आहे. असं बोलतात त्या आग्र्याला एका मेलेल्या बाईच्या कबरीचा इतिहास आहे. ती भव्यता असू शकते, पण असं आम्ही सगळेच मानतो की आळंदीला 729 वर्षापासून संजीवन समाधीचा अनुभव ही परमार्थातली दिव्यता आहे. जिथं आजही विवर तीर्थ उघडलं तर ज्ञानोबरांचा आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यता तुमच्या माझ्या जीवनामध्ये येते. अशी दैदिप्यमानता ज्ञानोबरांनी तुमच्या माझ्याकरता उभी केली. त्या दैदिप्यमानतेचा पाया ज्ञानोबा आहे. पण मूळ तुमच्या माझ्या संप्रदायाची लक्षणावृत्ती ज्ञानोबरांनी या संप्रदायाला कुठपर्यंत प्रवास करून दिला. इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेचिता, बहारू कडियासी आला. आवाज कमीच ठेवा, एवढं नको, एवढ्याच लोकांना गेला पाहिजे. बहारू कडियासी आला म्हणजे काय, बहारू कडियासी येणं म्हणजे काय, बहारू कडियासी येणं म्हणजे काय. ते मोगरा असतो ना, मोगरा, त्या मोगऱ्याच्या झाडाला फुलं येतात. सकाळी ते फुलं खाली पडलेले असतात, ते फुलं उचला, त्या फुलांना ओंजडीत घ्या आणि त्या फुलांचा सुगंध घ्या. त्यांचा सुगंध घेणं संपत नाही तोपर्यंत झाडाकडे पहा, नवीन बहारू कडियासी आला. याचा अर्थ असा आहे, तुम्ही ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध घेत नाही तोपर्यंत पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा अतिबहारू कडियासी आला. तुम्ही नाथांच्या भागवताचा रामायणाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत इथून देहूमध्ये जगद्गुरू तुकोबरांच्या गाथ्याच्या रूपाने बहारू कडियासी आला. तुम्ही गाथ्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत नगर जिल्ह्यात पिंपळनेरमध्ये निडोबरायांच्या गाथ्याचा बहारू कडियासी आला. तुम्ही त्यांचा सुगंध घेत नाही तोपर्यंत आळंदीमध्ये 1917ला स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू जोग महाराजांच्या रूपाने बहारू कडियासी आला. त्या जोग महाराज रूपी वृक्षाला पहिल्यांदा 4 ज्या परिपक्व फांद्या आणि फळं प्राप्त झाली त्यामध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर, वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरव, वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आणि वैकुंठवासी गुरुनाम गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर. हे महान रत्न आहे. आळंदीमध्ये 2 सुवर्ण पिंपळ आहे. आळंदीमध्ये 2 सुवर्ण पिंपळ आहे. सिद्धेश्वराच्या जवळच्या सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा केल्या तर त्यांना 4 रत्न प्राप्त झाली. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कडा. सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ त्या
सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा केल्या तर त्यांना 4 रत्न प्राप्त झाले. ज्याने जोग महाराज नावाच्या सुवर्ण पिंपळाला 4 वर्षाच्या विद्यार्थी अवस्थेच्या प्रदक्षिणा केल्या त्याला आपल्या जीवनामध्ये आत्मीयता नावाचं खऱ्या अर्थाने फळ प्राप्त होतं. असा तो पावन सुवर्ण पिंपळ ज्ञानोबरांच्या नगरीत आहे. आणि मग मूळ परंपरा काय तर मूळ परंपरा आमची रोज हरिपाठात म्हणतो आम्ही आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे जे बीज मंत्र आहे ज्ञान मंत्र आहे भगवान शंकराने प्रगट केला कोणा करता पार्वती करता प्रगट केला पार्वती करता. पण त्याचा फायदा घेतला मराठवाड्याने मच्छिंद्रनाथांनी. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथाने तेच तत्वज्ञान गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने ते तत्वज्ञान आपला पहिला शिष्य गोरक्षनाथाने मध्य प्रदेशामध्ये केला. उज्जैनच्या महाकालचा राजा त्याचं नाव आहे भर्तुहरी. त्या भर्तुहरीला समजून सांगितलं संसारी असं ते सुख तरिका त्यजते सनकादिक द्वैत ते तुके दुःख परम सुख अद्वैते प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविते गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. भर्तृहरीने राज्य टाकिले तेने श्री गोरक्षनाथा ते पोसिले. त्यांचा दुसरा शिष्य गोपीचंद राजा आणि तिसरा शिष्य गोरक्षनाथांनी मुंबईजवळ कल्याण नावाचं शहर आहे त्या कल्याणजवळ एक गड त्याचं नाव मलंग गड. त्या मलंगनाथाच्या मलंग गडावर पूर्ण कृपा केली गहनीनाथा. ते गहनीनाथाला तत्वज्ञान दिलं. आता गहनीनाथाकडे ज्ञान आहे. जे जे आपण असे ठावे ते ते तरासी द्यावे शहाणे करुणे सोडावे सकळ जन शहाणे करुणे सोडावे ते ते तरासी द्यावे. जे जे आपण असे ठावे जे जे आपल्याला येतं ना ते दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. म्हणून ज्यांचं वय 50च्या पुढे आहे ना त्यांनी ध्यानात ठेवा तुमची जबाबदारी. तुम्ही जबाबदार लोक आहे. तुमचं वय 50च्या पुढे गेलंय. तुम्हाला जे जे येतं ना ते येणाऱ्या पिढीला शिकवा. तुम्हाला तंबाखू खाता येते ना काय असं काही शिकवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू पण नका. मग तर आम्हीच अपडेट आहेत तुमच्यापेक्षा पुढे. तुम्ही तर तंबाखूवर आहे आम्ही तर ड्रग्स पर्यंत पोहोचलोय. मग जे चांगलं येतं ना ते येणाऱ्या पिढीला दिलं पाहिजे. पण ज्याला द्यायचं ना त्याच्याकडे पात्र पाहिजे. पात्र त्या पात्राचं नाव विरक्तीचे पात्र. जर विरक्ती नसेल विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगनेची नाही. मग विरक्तीचं पात्र शोधण्याकरता गहनीनाथांनी खऱ्या अर्थाने मलंगगड सोडला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवर आले. त्या ब्रह्मगिरीवर त्यांची भेट निवृत्तीनाथ दादांसोबत झाली प्रदक्षिणा करताना. आणि निवृत्तीनाथांना वारकरी संप्रदायाची परंपरा दिली. कुड हे पावन कृष्ण नामे कृष्ण नामे कुड हे पावन कृष्ण नाम कृष्ण नामे कुड हे पावन कृष्ण नामे कृष्ण नामे कुड हे पावन कृष्ण नामे निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण हे पावन कृष्ण कृष्ण पावन कृष्ण नामे. वारकऱ्याचं कुळ कोणतं माहिती का? कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निकड प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदंड गाते माझे आत्मचर्चा विशद या नामाचे निखड प्रबंध कृष्ण विष्णू गोविंद. त्या भगवान परमात्म्याची परंपरा आहे. कृष्णाची परंपरा आहे बरं आपल्याला. कृष्ण शब्दाचा अर्थ परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज सांगायचे. कृष्ण म्हणजे काय? क्रू का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति, श का मतलब होता है संसार के शोक से मुक्ति और न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. जिस भगवान का चरित्र सुनने के बाद माँ की कोख, संसार का शोक और यमराज का नरक तीनों से मुक्ति दिलाता है वही तो कृष्ण होता है. फार मोठी ताकद आहे त्या कृष्णाच्या नावाची. त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. पेशन्स, संयम. शिशुपालाने पहिली शिवी दिली ना, शिशुपालाने पहिली शिवी दिली तेव्हाच शिशुपालाची मान सुदर्शन चक्राने उडवता आली असते. तरी नंतर 99 शिव्या ऐकायचा संयम ज्याच्याकडे असतो ना त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. आपल्या कुळाची ती परंपरा आहे.
आपल्या कुळाची ती विचारधारा आहे. आपण त्या परंपरेमध्ये प्रवास करतो. त्याचं वैशिष्ट्य आहे, रणांगणावर अर्जुनाला जेव्हा ते गीता सांगतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मण आहे. ते शिशुपालाचा कंसाचा वध करतात तेव्हा ते मूर्तिमंत क्षत्रिय आहेत. कृषी गौरक्ष वाणिज्य वैश्यकर्म स्वभावजम या गीताशास्त्राप्रमाणे गायी चारतात तेव्हा ते वैश्य आहे. आणि धर्मराज युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये जेवलेल्या लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलतात तेव्हा ते सेवाधारी शूद्र आहेत. ज्याला वेदाची वाणी गीताही सांगता येते आणि पंक्तीत बसलेल्या लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्याही उचलता येतात ना, त्याला म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आमचा एक मित्र म्हटला, यात काय नवल आहे, आमच्याही परिसरामध्ये असे बरेच मोठमोठे लोक आहेत, ते पंक्तीमध्ये पानं उचलायला जातात, जेवलेल्या लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलतात, ते जिल्हा परिषद जवळ आली म्हणून ट्राय करतायत. असं आहे, मोठी लोक अचानक छोटी कामं करायला लागली की अंदाज काढायचा कुठली तरी निवडणूक जवळ आले. माझा अनुभव आहे अंगे, म्हणजे एक्सपिरियन्स फर्स्ट टीचर. काळानुसार भूमिका बदलते. कृष्णाला सगळ्यात जास्त बदनाम कोणी केलं असेल तर तमाशावाल्यांनी. कृष्णाला बदनाम कोणी केलं? तमाशावाल्यांनी. आणि त्याच्यानंतर मग आपल्या लोकांनी. मान्यच करावं लागेल तुम्हाला. कुठलेही गवळण म्हणायचे आणि त्याला एका जनार्दनी लावायचं, हे कोणाचं काम आहे? आपल्याच लोकांचं की नाही. रडू नको बाळा, पाण्याला जाते तू, पाण्यासकट बुडून मेली पाहिजे. मग ध्यानात येईल तुला वारकरी संप्रदाय काय. ज्ञानोबा तुकोबरायचं जीवन समजून घ्या. एखादी स्त्री मुलगी असते ना, लग्न होतं तिचं, लग्नाला 1 महिना झाला की तिच्या ध्यानात येतं ज्याच्यासोबत संसार करायचा तो नवरा दारू पितो. पण त्या दारू पिणाऱ्या पतीचा सुद्धा संसार ती यशस्वीपणे अनुभवाच्या जोरावर करून दाखवते. ज्ञानोबरांची कुलवान पोरगी, तुम्ही तिच्या किती पण विरोधात जा पण ती तुमचा संसार शेवटाला घेऊन जाते. ती ज्ञानोबरांची लाडकी पोरगी, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरीतली ओवी. ओवी नावाची पोरगी, एक तरी ओवी अनुभवावी. ती एक जरी ओवी नावाची मुलगी तुमच्या जीवनात आली ना, तर तुमच्या प्रपंचातून परमार्थाकडे तुमचं उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि म्हणून मला जेव्हा प्रश्न पडतो ना, ज्ञानोबरांनी रेडा बोलवला ठीक आहे, ज्ञानोबरांनी भिंत चालवली ठीक आहे, ज्ञानोबरांनी मेलेला माणूस जिवंत केला ठीक आहे ना, ज्ञानोबरांनी रेडा बोलवला, भिंत चालवली, मेलेला माणूस जिवंत केला. या चमत्कारापेक्षा 2026 मध्ये ज्ञानोबरांनी तुमच्या आणि माझ्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी यांनी हरिपाठ लिहून ठेवला. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कारण रेडा बोलला मान्य आहे आम्हाला, पण रेडा बोलला त्याचा फायदा कोणाला झाला? फक्त रेड्याला. तरी आपल्याकडचे बरेच शिकलेले रेडे म्हणतात रेडा कुठे बोलतो का? आता रेड्यांना समजेल का? मेलेला माणूस जिवंत झाला, फायदा सच्चिदानंद बाबाला. भिंत चालवली, फायदा चांगदेवाला, त्याला गुरु भेटल्या. आमचं काय? आमच्या करता 2026 मध्ये 27 अभंगाचा हरिपाठ. हा सर्वात मोठा चमत्कार आहे. संतांचे चमत्कार हे त्यांच्या ग्रंथाच्या अभंग ओव्यांमध्ये असतात आणि ते तिथं शोधायचे असतात. मग ते खरे चमत्कार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत असतात. ती ताकद ज्ञानोबराय तुकोबरायांनी तुमच्या माझ्याकरता उभी करून दिली. कृष्ण त्या गोपिकांच्या साड्या ओढतो असं जिथं दाखवल्या जातं त्याला तमाशा म्हणतात. कृष्ण गोपिकांच्या साड्या ओढतो असं जिथं दाखवल्या जातं त्याला तमाशा म्हणतात. आणि कृष्णाचं चरित्र सांगून दही अंडी फुटत नाही तोपर्यंत सप्ताह संपत नाही, त्याला वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणतात. म्हणजे कृष्णाचं उत्थान करायचे, कृष्णाला खऱ्या अर्थाने ताकद वारकरी संप्रदायाच्या विचारातून आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या विचारातून आहे. ती प्रगल्भता तुम्ही आपण सगळेजण टिकवतो, पण हे सगळं त्याचं सगुण स्वरूप आहे. त्या देवाला जर जाणायचं असेल तर त्याच्या सगुणापेक्षा त्याच्या निर्गुणाची गरज आहे. आणि निर्गुणाचं ज्ञान आम्हाला कोण देऊ शकतं? निवृत्तीने दिधले माझे हात, गुळगाम्या ज्ञानदेवाला झाले.
ज्ञानदेवा लाधले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. काय दिले? ते गुढ तत्वज्ञान ज्ञानोबराय सांगतात निवृत्ती दादांनी माझ्याकडे दिलं. म्हणून ज्ञानोबरायांची आरतीची भाषा काय माहिती का? लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी आणि शेवटे प्रगट गुह्य बोले. याचा अर्थ असा आहे, जे ज्ञान लुप्त झालेलं होतं ते प्रगट करायचं श्रेय ज्यांच्याकडे जातं ते ज्ञानोबराय निवृत्तीने दिलेले माझ्या हाती. ते गूढ तत्वज्ञान आम्ही खऱ्या अर्थाने प्रगट केलं. मग प्रगट केलेलं ज्ञान देव समजण्याकरता, गूढ ज्ञान समजण्याकरता ज्ञानाला दोन रस्ते, एक आहे डोळ्याचा आणि एक आहे कानाचा. कानाच्या माध्यमातून श्रवण, या काय ते संयुक्तो श्रवणादे स्वरूपेने, श्रवणाच्या माध्यमातून आपण ज्ञान वृद्धिंगत करू शकतो आणि डोळ्याच्या माध्यमातून आपण ज्ञान वृद्धिंगत करू शकतो. मग पाहणे आणि ऐकणे या दोन प्रक्रियेतून जर ज्ञानाचा प्रवास असेल तर त्याचं शिरनीर, त्याचं पृथक्करण, त्याचा विवेक, त्याच्यात काय चांगलं आणि काय वाईट आहे हे समजण्याचा विचार. आता आपण ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट योग्य आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, इथं गेलं पाहिजे, इथं नाही गेलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, हे कोणाला समजतं? पायाला, हाताला. हे पटकन बोलत जा बरं बाई. कीर्तनाची पद्धत आहे. मला माझ्या कीर्तनात कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला विठाला विठाला विठाला. हे चांगलं आहे, हे वाईट आहे हे समजण्याची ज्याच्याकडे ताकद आहे त्याला काय म्हणतात? मेंदू. मेंदूची एक स्वतंत्र रचना आहे. आवाज कमी करता का सगळ्यांचे? करा, सगळ्यांचे कमी करा, माझ्या सकट जास्त घुमतोय आवाज. त्या मेंदूची जी संरचना आहे, त्या मेंदूच्या संरचनेचं एक वैशिष्ट्य आहे. तुमचा माझा जो मेंदू आहे ना, त्या मेंदूला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे. त्या मेंदूचं वैशिष्ट्य आहे की त्या तुमच्या माझ्या मेंदूमध्ये साधारणतः 13,000 कोटी नस आहेत. किती? 13,000. आपल्या मेंदूमध्ये 13,000 कोटी नस आहेत. त्याच्यातला एनी टाईम 80 टाईम एकाच वेळी कमीत कमी 2,500 नसा काम करत राहतात. 2,500 कोटी नसा कंटिन्यू काम करतात. मेंदूची रचना आहे. त्याला हे चांगलं आहे, हे वाईट आहे हे ज्याला समजतं ना, त्याला मेंदूमध्ये एक नाव आहे मेडिकल अप्रोच, त्याला म्हणतात न्यू कार्टेक सिस्टीम. न्यू कार्टेक. कार्टेक म्हणजे, कार्टेक मीन्स झाड असतं ना, झाड, झाडाची त्वचा, झाडाची त्वचा त्याला काय म्हणतो आपण? साल. त्या झाडाच्या सालीला आतून जाडी असते म्हणून झाडाच्या सालीकडे पाहत जा आपल्या सालीपेक्षा. तर असं आहे. न्यू कार्टेक. त्या झाडाच्या सालीला ते सार आसार काढायची प्रक्रिया असते मेंदूमध्ये. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्याच्यापासून रेणू तयार होतात. ते रेणू 3 पद्धतीने तयार होतात. 1 प्रथिने, 2 कर्बोदके आणि 3 शर्करा. म्हणून लहान पोरांना आंबट, तुरट, तिखट, कडू याच्यापेक्षा गोड पदार्थ नैसर्गिक आवडतात. कारण शर्करा हा त्यांचा रेणूचा डिग्निटी येते, त्याचा तो परिचय. आणि त्या शर्कऱ्याच्या, प्रथिनाच्या, कर्बोदकाच्या माध्यमातून तुमच्या मेंदूचे रेणू परस्पर तयार होत जातात. त्यांच्या 3 पायऱ्या आहे. पहिल्या पायरीचं नाव आहे एअर रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. दुसऱ्या पायरीचं नाव आहे ध्वन्यर्थ ज्ञान पद्धती. आणि तिसरी पायरी आपल्या वेदांतात पण शिकवतात, वृत्ती प्रभाकरामध्ये पूर्वजन्य संस्काराचं ज्ञान.
म्हणजे कधीतरी भ्रमाज्ञानामध्ये सर्प आहे का दोरी आहे, जर अगोदर साप पाहिलेला असेल तर दोरीवरही सर्पाची आठवण होते, याला म्हणतात पूर्वजन्य संस्काराचं ज्ञान. कधीतरी काहीतरी ऐकलेलं असेल, पटकन ध्यानात येतं की आवाज त्या वक्त्याचा आहे, याला म्हणतात ये रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. आणि या ज्या फाईल्स ओपन होतात ना, या नसा असतात ना आतल्या, त्या सेकंदात फाईल नाही ओपन करत, त्या मिनिटात फाईल नाही ओपन करत, त्या मायक्रो सेकंदात फाईल ओपन करतात. आपल्याला एखाद्या गोष्टीचा आठवण येण्याकरता सेकंदाची सुद्धा गरज पडत नाही. अनुभव आहे तुम्हाला पण मला पण. आम्ही लहान होतो तेव्हा चित्रपटामध्ये हिरोईन होती, फार सुंदर होती ती, चित्रपटात काम करायचे. एक दिवस दारू पिली, गच्चीवर गेली आणि टेरेसवर पडून मेली होती. दिव्या भारती. अजून किती ध्यानात राहिलं पाहिजे बरं? कोण म्हणतो तुमचे मेंदू ढिल्ले? आता मला सांगा, तिला द्या मरायला किती वर्ष झाले, पण आपल्याला फाईल ओपन करायला किती दिवस लागले? मायक्रो सेकंद. याला म्हणतात ये रेकॉर्डिंग नॉलेज. म्हणजे कानाच्या माध्यमातून रेकॉर्ड करून ठेवलेलं ज्ञान किंवा व्हिज्युअल नॉलेज, पूर्वजन्य संस्कार, डोळ्याने पाहिलेलं ज्ञान शेकडो वर्षानंतर सुद्धा सेकंदात ओपन करते. तिला म्हणतात न्यू कार्टेक्स सिस्टीम. ते मेंदूचं ते काम आहे, तो ओपन करतो. मग ते इन्स्टाला नसले तरी, मग ते फेसबुकला नसले तरी ती फाईल ओपन होते. दुर्दैव असं आहे, काय घेतलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे जसं स्वीकारण्याकरता मेंदू निगेटिव्ह सुद्धा घेतो आणि मेंदू कधी कधी पॉझिटिव्ह सुद्धा घेतो. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही. ही जशी एक फाईल आहे तशी याच्या परस्पर विरोधी फाईल आहे. ममय वंशो जीव लोके. मी त्याचाच वंशज आहे, पण मी त्याचा वंशज आहे, मला त्याला पाहावं लागणार आहे. मग त्याला पाहण्याकरता माझ्याकडे कानाचा पर्याय आणि त्याला पाहण्याकरता माझ्याकडे डोळ्याचा प्रकार आहे. त्या महाभारतामध्ये सगळ्यांना कान दिले बरं देवाने, ॲनिमल लॉजिक, प्राणीशास्त्रामध्ये, पण एका प्राण्याला कान नाही. कोणाला? सापाला. सापाला काय म्हणतात संस्कृतमध्ये? चक्षुश्रौत. चक्षुश्रौत म्हणजे श्रौत म्हणजे ऐकणे, चक्षु म्हणजे डोळा, डोळ्यानेच ऐकण्याची शक्ती ज्याच्याकडे त्याला म्हणतात चक्षुश्रौत. सापाला कान नाही. का कान नाही? कारण त्यांना माहिती होतं साप कीर्तनाला येत नाही. काही साप कीर्तनाला येतात तरी कीर्तन न ऐकता गप्पा मारतात. तुम्ही आजूबाजूला नजर टाकले की ध्यानात येईल तुमच्या पुढच्या 2 तासात. हो, सापाचं वैशिष्ट्य त्याला कान नाही, कारण तो साप क्षीरसागरामध्ये विष्णू झोपलेले. कशावर? शेषावर. शेषावर विष्णू झोपलेले क्षीरसागरात. आणि मग देव असतात. देव आणि दानवांचे वाद नेहमीच आहे. मग देवांवर संकट आलं की ते सगळे देव कुठं? आता कोणी असो जगात, तुम्ही काय आणि मी काय, कोणालाही संकट आलं तर लोक कुठं जातात? भाजपमध्ये. आपलं कोणालाही जर वाटलं की आता आपण संकटात आहे, त्याला कुठं जावं लागतं? इंद्र आणि चंद्र बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्देशी. सगळे त्या विष्णूच्या जवळ येतात. बट तिथं आल्यावर काय करतात? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहस्त्र रूपा. त्या देवाचं वर्णन करतात. आता देवाचं वर्णन ऐकलं की माणसाला लुप झाली ना दे लागले समाधे. असं आहे बरं. देव माणसाला मान डोलवायची असेल, एकतर गायन ऐकून मान डोलते, नाही तर शब्दाच्या वाक्याची ताकद ऐकून मान डोलते. मान कोणाची डोलत नाही बरं. तो पंडित रघुनाथ ठाकूर एकदा इटलीला गेले. इटली माहिती ना? इटली कोण बोललं रे? इटलीचे इटली. त्या इटलीचा राजा, त्याचं नाव होतं मुसोलिनी. फार ताकदवान होता तो मुसोलिनी. आणि तो डिस्टर्ब होता, त्याला झोपच लागत नव्हते. त्याला कोणतरी साईडला महाराष्ट्रातून पंडित रघुनाथ ठाकूर आले आणि त्यांच्याच गायनाची मैफिल आहे. गायनाच्या भारतातल्या 2 मैफिल आहे, कर्नाटकी आणि हिंदुस्थानी. त्या हिंदुस्थानी पद्धतीमध्ये ते गायन करणार आहे. तुम्हाला ठीक आहे, तुम्ही या गायनाला ऐकायला. तो मेलोडीने तो म्हटलं आय वॉन्ट मायकल जॅक्सन्स, आय लाईक मेलोडी, आय वॉन्ट रॉक संगीत आणि पॉप संगीत. मला महाराष्ट्री पद्धतीचं गायन आवडत नाही. कोणीतरी साईडला या बसला तो समोर. आणि मग पंडित रघुनाथ ठाकूरांनी खमाज गायला. खमाज हा स्वतंत्र राग नाही, हा आश्रय राग आहे.
कारण ज्याचा जो थाट असतो त्या थाटात जर तो राग आला तर तो त्याचा आश्रय असतो. आणि खमाजाचा वादी आहे गांधार आणि संवादी निषाद. आरोह आणि अवरोहामध्ये कोमल आणि शुद्धत्वाकडे प्रवास. त्याचा स्वभाव आहे चंचल. खमाचा भाव रागाला भाव असतो. आता आपल्याला राग येतच नाही, आपल्याला म्हणजे मला, त्यामुळे मला राग येतच नाही. त्याचा स्वभाव आहे चंचल आणि चंचलतेकडून ऊर्जा निर्माण करायची ताकद खमाजमध्ये. आणि जेव्हा पंडित रघुनाथ ठाकूरांनी खमाज गायला आणि तो मुसोलीने मान डोलवायला लागला, तो म्हटला वा 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 वा, काय सुंदर गायलं तुम्ही, काय गायलं तुम्ही. मी आतापर्यंत बरेच गायक ऐकले आणि तुमचं ऐकून काय मला आनंद वाटला. पंडित रघुनाथ ठाकूरांनी सांगितलं, पुढचं वाक्य मन लावून ऐका तुम्ही. फार भारतीय वारकरी संप्रदायाची संस्कृती आता गायन प्रधान कीर्तनाची होत चालली आहे. त्यामुळे विद्वत्ता प्रधान लोकांना पुढच्या 10 वर्षात घरी बसावं लागतं की काय, असं पण संकट आहे आम्हाला. मग वैशिष्ट्य आहे त्या गायनाची पण पद्धत आहे. ज्याचं गायन ऐकलं की कमरेखालचे अवयव उत्तेजित होतात त्याला परदेशी संस्कृती म्हणतात. ज्याचं गायन ऐकलं की कमरेखालचे अवयव उत्तेजित होतात त्याला परदेशी गायन संस्कृती म्हणतात. ज्यांचं गायन ऐकलं की हृदयाच्या वर मान डोलायला लागते त्याला वारकरी संप्रदायाचं गायन म्हणतात. मुद्दा माझा असा आहे, मान डोलवण्याकरता हृदयाची परवानगी लागते आणि हृदयाच्या परवानगी करता हृदयातल्या देवाची परवानगी लागते. हृदयाची म्हणजे देवाची. मग त्याची परवानगी, सगळे देव येतील विष्णूची स्तुती करतील आणि त्या विष्णूची स्तुती जर सापाला कान दिले तर शेषनाग पण ऐकेल. शेषानं जर ती स्तुती ऐकली तर तो मान डोलवायला लागेल. आणि शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वी आहे हा पुराणाचा सिद्धांत आहे. आणि मग जर त्याने मान डोलवली तर रोज भूकंप होतील. म्हणून शास्त्रात सापाला कान दिलेले नाही. सापाला कान नाही, आपल्याला दिले तर हेडफोनमुळे वाया गेले. तर अर्थात हेडफोन कोणी वापरत नाही, ज्यांना हेड नाही तेच वापरतात. तर जसं कानाने आकलन होतं तसं डोळ्याने आकलन होतं. डोळ्याचा स्वभाव आहे काय पाहावं काय पाहू नये. तुकाराम महाराज म्हटले काय पाहू नये, नका डोळे दुरे भरोनी राहो. तुका म्हणे यह लोकीचा व्यवहार आहे, नका डोळे दुरे भरोनी राहो. दुसरी भाषा आहे चाल केलास मोकळा, बोल विठ्ठल वेडो वेडा, केले मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. काय मागे काय झालं ते पाहूच नका, पुढे जामीन आहे तुका. मग आता पुढे जर पाहायचं असेल तर पाहण्याकरता आम्हाला नजर लागेल. मग त्या नजरेच्या जोरावर, त्या ज्ञानाच्या जोरावर आम्हाला जे पाहायचंय ते नेमकं काय पाहायचंय ज्ञानवरा व्यक्त होतात अभंगाच्या पहिल्या. दिशा
ते नैनाचे अग्रे पाहावे आपण, उजाडिल्या जाण दाही दिशा. हे जे प्रकरण आहे ना, हा ज्ञानोबरांचा अभंग आहे. पण ज्ञानोबरांचा अभंग असला तरी हा अभंग ज्ञानोबरांच्या गाथ्यात सापडत नाही. अलीकडे कीर्तनकाराने अभंग घेतला की लगेच मोबाईलमध्ये पाहायला लागले. मग कीर्तनकार त्याच्यापेक्षा चॅप्टर झाले. जो मोबाईलमध्ये सापडणार नाही तो घेऊ आपण. आळंदीमध्ये ज्ञानोबरे मधुकरी मागायला गेले. नित्यानंद करे वर भय करे सौंदर्य रत्ना करे, निर्दूत खिल घोर पावन करे, प्रात्यक्ष माहेश्वरी, प्रालयांचल वंश पावन करे, धुरे काशिदेश्वरी, भिक्षाम देहि वल्लभम करे, माता अन्नपूर्णेश्वरी, स्तोकम स्तोकम ग्रसित ग्रासत यावत देहवर्तितः. मधुकरी मागितले. ज्ञानोबरांच्या मधुकरीच्या पीठामध्ये माती कालवली. ज्ञानोबरे थोडे उद्विग्न झाले आणि उद्विग्न ज्ञानोबरांनी त्या सिद्ध बेटामध्ये ताटीचं दार बंद केलं. ज्ञानोबरांनी ताटीचं दार बंद केलं तेव्हा आईसाहेब मुक्ताईंनी ज्ञानोबरायांकरता ताटीचे अभंग रचले. आणि ताटीचे अभंग रचले. त्या ताटीच्या अभंगामध्ये फार मोठा भाव आहे. मी नेहमी सांगतो, जर ज्ञानोबरांनी ताटीचं दार जेव्हा बंद केलं होतं तेव्हा जर मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग म्हटले नसते तर ज्ञानोबरांनी ताटीचं दार उघडलं नसतं. आणि ज्ञानोबरांनी ताटीचं दार जर उघडलं नसतं तर ज्ञानेश्वरीचं ताट आपल्या वारकरी संप्रदायाच्या पुढे कधीच आलं नसतं. मुक्ताबाईंनी अभंग लिहिले. छोटीशी लहानशी मुक्ताई जसे सनकाडी केले देशोधडी महान संत, चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव, तीन तीन संतांना उपदेश केला. इतके हुशार पोरगे, पण हिने जे लिहिलंय याला संत वाङ्मयात मान्यता द्यायची का? द्यायची का? मी LLB आहे, सनद आहे का? LLB येत ना, मग त्याची सनद लागते. MBBS आहे, MS आहे, MD आहे, हिप्पोक्रेटिसची शपथ घेतली का तर प्रॅक्टिसला सुरुवात आहे. तसं तुम्ही अभंग लिहिले, संतांनी तुम्हाला सनद दिली का? आणि मग निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबराय दोन्ही भावंडांनी मुक्ताबाईच्या व्यापक स्वरूपाची परीक्षा घेतली. आणि ती परीक्षा घेण्याकरता ज्ञानोबराय निवृत्तीनाथाच्या संवादाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे मुक्ताईची सनद. त्या मुक्ताईची सनद प्रकरणातला अभंग क्रमांक 2 आहे. विठ्ठल विठ्ठल उहापो याच्याकरता नाही तर आप्पा असं होईल. हे सगळे आळंदीचे गुरुबंधू म्हणतील ज्ञानोबरांच्या गाथ्यात नाही, म्हणजे याने शपथ घेतला नाही. शपथ कोणी घेईल, पण ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग कमीत कमी ज्ञानेश्वर महाराज तरी घेणार नाही. एवढं तरी ध्यान ठेवा. तर त्याची प्रक्रिया दर्शन आहे, त्याचे विचार दर्शन आहे. त्या विचार दर्शनामध्ये त्याला पाहायचं. ते नैनाचे अग्री, नैनाचे अग्री डोळ्याने पाहायचंय. मला सांगा, देव डोळ्याने दिसतो का डोळ्यात दिसतो? देव डोळ्याने दिसतो का डोळ्यात दिसतो? डोळ्याने जगत दिसतं आणि डोळ्याच्या मध्ये जगदीश्वर दिसतो. सगळ्यांचा पाठ आहे अभंग, रोज म्हणतोच आम्ही. रूप पाहता लोचनी, लोचनी म्हणजे लोचनी. हे जे व्याकरणातलं पद आहे, विभक्ती प्रत्यय शिकतो ना आपण. प्रथमेला प्रत्ययच नाही, द्वितीयेला सलाना सलानाते, तृतीयेला नेईशी, चतुर्थीला पुन्हा सलाना सलानाते, पंचमीला कडून दारा पाशीपेक्षा, षष्टीला चाचीचे, सप्तमीला आतमध्ये ठाई आणि अष्टमीला हसणारे हा ही हे. ते प्रत्येक तसे त्याचे संबोधन हा ही हे. हो, ते प्रत्येक व्याकरणाची फार मोठी ताकद आहे. काल परत व्याकरण विसरलो. एका शिक्षकाने पोराला विचारलं, का रे व्याकरणात लिंगाचे प्रकार किती आहे? सगळे पोरं बोलतात 3. एक पोरगा बोलतो 4. सांग. स्त्रीलिंग 1, पुलिंग 2, नपुंसकलिंग 3, डार्लिंग खरं म्हणजे या शब्दाचा मराठीत अर्थ आहे प्रिय व्यक्ती. हा शब्द आपण आईला म्हणू शकतो, बहिणीला म्हणू शकतो, भावाला म्हणू शकतो. पण जशा काही जागा राखीव निघतात तसा हा शब्द 14 फेब्रुवारीमध्ये राखीव झाला. त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलून गेला. पण मूळ व्याकरणाचे तुला आवडणारे 2 फुलं सांग. तो बोलतो ब्युटिफुल अँड वंडरफुल. व्याकरणाचा विश्वासघात. मराठीमध्ये असे अनेक शब्द आहे. खराब नावाचा शब्द आहे मराठीत, वाचलाय का तुम्ही? खराब कोणत्या भाषेतला शब्द आहे? खराब. खराब वाडी नाही बरं. खराब खराब हा संस्कृतोद्भव उर्दू शब्द आहे. अरबी. खर म्हणजे गाढव आणि आप म्हणजे पाणी. अरबी लोक पाण्याला आप म्हणतात आणि संस्कृतमध्ये पाण्याला आप म्हणतात. खर म्हणजे गाढव, आप म्हणजे पाणी. तो खरा शब्द खराप.
पण तो अरबी लोकांच्या मदती झाला खराब. खर म्हणजे गाढव, आब म्हणजे पाणी, गाढवाचं पाणी म्हणजे गाढवाचं मूत्र, त्याला म्हणतात खराब. आणि तुम्ही पठ्ठे रात्री कीर्तन खराब झालं. बरं कीर्तनच खराब झालं. बरं कीर्तनकार खराब नाही केला तुम्ही. हो, शब्दाला सौंदर्य असतं. मी नेहमी सांगतो ना, आता इथं आपण सगळे बसलो, आता या सगळ्या महिला बसल्या. तुम्हाला महिला म्हणतात की नाही? तुम्हाला महिला म्हणतात ना? तुम्हाला महिला का म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. ह्यांना महिला शब्द कोणत्या भाषा? महिला. मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती. या पृथ्वी तलावर तुम्ही आणि मी सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आलो तेव्हा सरस्वतीच्या रूपाने आपल्याला जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान ज्या माऊलीनं दिलं ना, तिला म्हणतात महिला. आपण जन्माला आलो, आपल्याला सगळ्यात पहिलं ज्ञान कोणी दिलं? आईने. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. हे पहा, घेणं महत्वाचं. कुठून का होईना घेतायत ना, ते घेतायत ना, ते महत्वाचं आहे. त्यांनी तरी घरी घेतला तर मग ही जी प्रक्रिया आहे, ज्ञानाला स्वतंत्र दर्जा असतो, शब्दाला स्वतंत्र दर्जा असतो आणि मग तो तिथून व्याकरणातून प्रवास करत असतो. नयनी तृतीया जर म्हटलं ना, नयनाने डोळ्याने देव नाही पाहायचा आहे, नयनात डोळ्यात देव पाहायचा आहे. मग डोळ्यात देव पाहायचा म्हणजे काय? नॉलेज ऑफ द सेल्फ. म्हणजे इथे दॅट इज कॉल अहम ब्रह्मास्मी. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू, गीतेमध्ये सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, हरिपाठात सर्वा घटी राम देहा देही एक. इथं हृदयामध्ये त्या परमात्म्याची जाणीव होते आणि त्याला पाहण्याकरता नयनीचे अग्री, डोळ्याचा अग्रभाग लागतो. डोळ्याचा स्वभाव आहे दूरत्वात न जानाती समीक्षात न जानाती. अतिशय लांबची वस्तू डोळ्याने कधी दिसत नाही आणि अतिशय जवळची वस्तू कधी डोळ्याने दिसत नाही. इथून जवळच आहे रहाटणे. माझं म्हणणं आहे रहाटणे नावाचं गाव नाही. तुम्ही म्हणाल जळकेकर महाराज रहाटणे आहे, माझं म्हणणं आहे रहाटणे नाहीच. तुम्ही बोला रहाटणे आहेच, मग माझं म्हणणं आहे रहाटणे जर आहे तर मग मला इथून का दिसत नाही? रहाटणे आहे ना, मग इथून का दिसत नाही? तुम्ही सरळ सांगणार रहाटणे आहे, पण इथून पाहू शकाल एवढी व्यापक नजर तुमच्याकडे शिल्लक नाही. रहाटणी नावाचं गाव आहेच, पण इथून पाहू शकेल एवढी व्यापक नजर माझ्याकडे शिल्लक नाही. तसा जगामध्ये देव आहेच, पण या संसाराच्या डोळ्याने पाहू शकाल एवढी व्यापक नजर आपल्याकडे शिल्लक नाही. आता इथून रहाटणी दिसत नाही, पण जरी दिसत नसले तरी डोळे बंद केले तर रहाटणीचा प्रत्येक चौक डोळ्यासमोर येतो. याला म्हणतात नयनी, नयनाचे अग्री. बंद केल्यावरही जे दिसतं ना त्याला म्हणतात नयनाचे अग्री पाहावे आपण, आणि मग त्याला पाहावं लागतं. दूरचं दिसत नाही, जवळचं तरी कुठे दिसतं आपल्याला? दिसतं? तुम्ही घरी जा, पुस्तक घ्या आणि इतक्या जवळ वाचा. वाचता येतं? आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही, आणि मग जे वाचत नाही ते मरतात. महिला वर्ग. ॲथेस्टिक अँड ब्युटिशियन लॉजिक नावाचा एक प्रकार आहे, सौंदर्यशास्त्र आणि सुवर्णशास्त्र. सुंदर दिसण्याकरता शेवटचा ट्राय कोणता करतो आपण चेहऱ्यावर? हा, सुंदर दिसायला चेहऱ्यावर शेवटचा ट्राय कोणता आहे? ठीक आहे. सुंदर दिसायला शेवटचा ट्राय एक छोटीशी डबी घ्यायची असते, ती उघडायची असते, हे जे करंगडीच्या शेजारचं बोट त्या डबीत टाकायचं असतं. काय? काजळ. एखाद्या दिदीने डोळ्यात भरलेलं काजळ आणि त्या दिदीचा डोळा किती किलोमीटरचं अंतर असेल? किती मीटर? किती फूट? सेंटी, मिली, मायक्रोमिली, नॅनोमिली? नाही. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे, अतिशय जवळ. आपण विचारू त्या दिदींना, दिदी तुमच्या डोळ्याच्या इतक्या जवळ काजळ आहे, मग त्या काजळ तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसेल का? दिसेल का? मग दिसणारच नाही का? दिसणारच नाही. दिसेल कोणाच्या भरोशावर? कोणाच्या? आरशाच्या. आरसा काय करतो? चेहरा धावतो. कसा? जसा आहे तसा. तो कुठं भ्रष्टाचारी आहे? त्याने गीता पारायण केलं, ये यथामाम प्रपद्यन्ते हितांस्ततैव भजाम्यहम्. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे, पण आरशाची मदत घेतल्याशिवाय दिसत नाही.
तुमच्या माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ देव आहे, पण श्रीगुरूच्या ज्ञानाचा आरसा घेतल्याशिवाय त्याचं आकलन आपल्याला होत नाही. मग गरज पडते गुरुजीच्या ज्ञानाची. मग गुरुजीचं ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या ज्ञानाच्या जोरावर आपण त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो आणि एकदा त्या ज्ञाना पाहिलं की पाहावे आपण. मग काय होईल? उजळल्या जाण दाही दिशा, त्या दाही दिशा उजाडतील. म्हणजे काय? दश इंद्रियाने तुम्ही त्या देवालाच पाहाल, त्या देवालाच अनुभवाल. मग देवच सगळं दाही दिशाला देव दिसायला लागला ना, मग सगळं ब्रह्मांड त्या ब्रह्माचाच व्याकृत परिणाम आहे. हे तुमच्या ध्यानातील अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ब्रह्मांडा एवढे होते व सगळे, मनबुद्धीकडे ऐसे नाही. ते जे सगळा परिणाम आहे, हे सगळं ब्रह्मांड त्या परमात्मा ओती व सगळे. म्हणजे साचा असतो ना ओतलेला, त्याच्यात करेक्शन करायची गरज पडत नाही. एकदा परफेक्शन आलं ना, आलं. परमात्म्याचं वैशिष्ट्य बरं. तुम्ही आम्ही मोबाईल घेतला 2G, मग पुढं अपडेट झाला 3G, पुढं 4G, पुढं 5G, पुढं प्रो. हां, प्रो बदलला ना, अपडेट व्हर्जन येत जातं. पण सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून तर आज 2026 पर्यंत तळपायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत एकही करेक्शन ज्याच्यात करावं लागत नाही त्याला म्हणतात देवाचं परफेक्शन. आत्ता मागच्या महिन्यात थोडा प्रॉब्लेम झाला. फक्त टी व्हीला पाहिले असेल तुम्ही बातमी, सोशल मीडियावर पण आले होते. आता हे जे तुम्ही आणि मी जन्माला आलेले लोक आहे ना, हे जे मॉडेल आहे हे फक्त 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. तू पाहिले नाही का टी व्हीला बातमी? हे मॉडेल फक्त 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून जे नवीन मुलं जन्माला येतील ना ते अपडेट राहतील. त्यांना एक डोळा पुढे राहील, एक डोळा मागे राहील. जमेल जमेल. त्याच्यात कधीच चुकी होत नाही. त्याने छोट्या छोट्या गोष्टी दिल्या. त्याने भोवया दिल्या ना, भोवया. महिला वर्ग भोवया दिल्या की नाही त्याने आपल्याला? कशा करता? ॲब्रो करायला. तर हां, खरं म्हणजे फार जुन्या काळामध्ये आमच्या आजी, आमच्या म्हाताऱ्या आजीबाई वर्ग सकाळी 4 वाजता आपल्याकडे महिला सकाळी लवकर उठायच्या. पूर्वी महिला सकाळी लवकर उठायच्या, 4 वाजता उठायच्या, घरातले कामं करायच्या, स्नान करायच्या आणि घर झाडता झाडता काकडा पण म्हणायच्या. आणि त्या काकड्याच्या अभंगातच झोपलेल्या नवऱ्याला उठवायच्या. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. आणि पांडुरंग अंगावर चादर ओढायचा. काळ बदलून गेला. 2026 मध्ये पांडुरंग उठून जातोय. रुक्मिणी अजिबात उठण्याच्या मूडमध्ये नाही. आता पांडुरंगाला काकडा म्हणावा लागतो. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, अशी परिस्थिती. काल परत्वे, काल परत्वे, काल परत्वे. आपलं जीवन बदलत जातं. करणार काय? सृष्टी संरचनेमध्ये त्याचा एकदा साचा तयार झाला बदलत नाही. त्या कष्ट करणाऱ्या बायांच्या कपाळावर घाम यायचा, तो घाम सरळ डोळ्यात जाऊ नये म्हणून देवाने फुकट पाठ काढलेले होते. ते आपण तेही कोरले. प्रत्येका हे भोवईचं फार महत्त्व आहे बरं. ज्ञानोबरांच्या भाषेत कानी घालून या बोट नाद जे ऐकावे, न श्रवता जाणावे 9 दिन.
कानामध्ये सकाळी उठलं, मांडी घातली की दोन्ही बोटं कानात टाकायचे, डोळे बंद करायचे, गुंग असा आवाज येतो. ज्या दिवशी तो आवाज यांना बंद झाला ना, अंदाज काढायचा आपण 9 दिवसात मरणार आहे. हो, आपल्या डोळ्याने आपली भोवई जर आपल्याला दिसली नाही ना, आपण 7 दिवसात मरणार आहे. मी अजून जवळ सांगू का? जवळ नासागरीचे अग्र न दिसता नैनी तरी तेची देणी रामकृष्ण. आपल्याच डोळ्याने आपल्याच नाकाचा शेंडा जर आपल्याला दिसला नाही तर माणूस 24 तासात मरतो. मी 2 मिनटं थांबून घेतो, तुम्ही चेक करून घ्या, काय उगा फसगत नको माझे. म्हणजे दिसतोय ना सगळ्यांचा नाकाचा शेंडा. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला आपण पाहायला गेलो की म्हणतो आता ते 2 दिवसाचे. ते म्हणजे कशाहून सांगताय तुम्ही नाकाचा शेंडा? पण ज्ञानोबराय म्हणतात हे पाहण्याकरता ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पाहे वेगळी आहे. जे ऐकावे कान घालून आबोट नाद जे खरं म्हणजे गुरुजी तुमच्या समोर गाणं हे घातक आहे आमच्यासाठी, पण आप्पा असलं की ते आवरल्या जात नाही. कारण अडचण अशी की आप्पांनी मला 16व्या वर्षापासून वागवलंय. मी आळंदीत विद्यार्थी होतो, म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एकही केस नव्हता तेव्हापासून आप्पा मला पाहताय, आणि या भाऊच्या चेहऱ्यावर एकही केस नव्हता तेव्हापासून मी ह्याला पाहतोय. हे असं आमचं 1 4 3 आहे. तर विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे साधूचं लक्षण अंतकाळी आपण पाहे वेगळे. त्याला पहा तुम्ही, मग कळेल तुमच्या केस सगळा साचा त्याचा आहे, ओती व सगळे. पण मग समजत का नाही? मनबुद्धी कडे असे नाही, ते मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही. आता मनाच्या भूमिका स्वतंत्र आहे, फक्त बुद्धीच्या भूमिका सांगतो. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हिनंतश्च बुद्ध या अव्यवसाय नाम बुद्ध या अव्यवसाय नाम बहुशाखा अनंतश्च. हे कुरुनंदना व्यावसायिक बुद्धी एके. व्यावसायिक बुद्धीचं वैशिष्ट्य आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशी राजे सकळ सिद्ध. बुद्धीचा पालट दरारे काहे मागोता हा नाही मनुष्य देह. त्या बुद्धीला समजून घ्या. महाराजांची एक भाषा की बुद्धी ऐकत नाही, माऊलीचीच आहे की नाही. अनंत बुद्धीचे तरंग अनंत
गीतेच्या श्लोकाचं मराठीतलं रूपांतर आहे, बहुशाखा अनंतश्च अनंत बुद्धीचे तरंग. बुद्धी अनंत पद्धतीने प्रवास करते, त्या बुद्धीला समजतच नाही. उद्या ना माझं वाईट झालं तर चालेल, पहिला एक प्रकार आहे. माझं वाईट झालं तर चालेल, पण जगाचं वाईट झालं पाहिजे असे ज्याची बुद्धी विचार करते तिला म्हणतात तामस बुद्धी. हा जगाचं वाईट होऊ द्या, माझं एकट्याचं चांगलं झालं पाहिजे हिला म्हणतात राजस बुद्धी. समाजाचंही चांगलं होऊ द्या आणि माझंही चांगलं होऊ द्या हिला म्हणतात सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. तर गेलात मंदिरात तर देवाला प्रार्थना करा, देवा सगळ्यांचं भलं कर, फक्त सुरुवात मायापासून कर. हां तर पण सात्विक बुद्धीच्या पलीकडे बुद्धी तिला म्हणता मेधा बुद्धी. ते बालपणी संस्कार असतो मेधा नावाचा, लहान पोरांवर करायचा बुद्धी वाढण्याकरता, तिला म्हणता मेधा बुद्धी. त्याच्या पुढे एक बुद्धी तिला म्हणता मती बुद्धी. मती आणि बुद्धी हे काही समानार्थी शब्द नाही बरं व्याकरणात. मती वेगळी आणि बुद्धी वेगळी. पाठ करून बोलतो त्याला बुद्धिवान म्हणतात, आणि जे पाठ केलं त्याचा नवीन अर्थ सुचतो त्याला मतिवान म्हणतात. म्हणून ज्ञानोबा सांगतात मी बुद्धीने नाही बोलत आहे, सकलार्थ मती प्रकाशो. देवा तूच गणेशो सकलार्थ मती प्रकाशो. माझ्या मतीमध्ये प्रत्येक शब्दाचा सकल अर्थ प्रकाशित होतो, याला म्हणता मतिबुद्धी. सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जे. हा त्याच्या पुढे एक बुद्धी तिला म्हणतात पंड्या. पंड्या बुद्धी कोणाला म्हणतात? पंड्या. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं हे ज्याचे पारंगत असतात त्याला म्हणतात पंडित. त्या पंडिताकडे जे बुद्धी राहते तिला म्हणतात पंड्या. त्या पंड्या बुद्धीच्या पुढे एक बुद्धी असते तिला म्हणतात प्राज्ञ. देव अर्जुनाला हिनवतात प्रज्ञावादान भाषसे. प्रज्ञा बुद्धी तुझी, त्या प्रज्ञा बुद्धीने देव समजतो. खाली बसलेले लोक म्हणतील महाराज कशाला तामस बुद्धीन, राजस बुद्धीन, सात्विक बुद्धी, मेधा बुद्धीन, मती बुद्धीन, पंड्या बुद्धीन, प्राज्ञा बुद्धी सांगताय. तुम्ही जर खरंच बुद्धिवान असाल तर नैवेद्य पाहून तरी कीर्तन संपवा. तर आम्ही म्हणून तुम्हाला तरी थोडीफार आहे बुद्धी, बाकीचं सोडा. आणि मग मन बुद्धीकडे ऐसे नाही का हो. मग कोणत्याच बुद्धीला तो देव जर कळत नाही तर ज्ञानोबा तुम्हाला कसं काय कळाला? ज्ञानोबा म्हटलं मला तरी काय कळाला, कारण निवृत्तीनाथांचा प्रसाद मला प्राप्त झाला अभंगाच्या सुखा
निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला दला सुखाचा पैधाला तेने सुखे. मला निवृत्तीनाथाने प्रसाद दिला. प्रसाद शब्दाची गीतेमध्ये व्याख्या आहे. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्या शुभ बुद्धी पर्यावतिष्ठते बुद्धी पर्यावतिष्ठते प्रसन्न चेतसो ह्या शुभ हानी यस्य उपजायते प्रसादे सर्व दुःखानाम. प्रसाद म्हणजे काय? प्र म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात, आणि द म्हणजे दर्शन. जो हातात घेतल्यानंतर प्रभूचं साक्षात दर्शन होतं त्याला म्हणतात प्रसाद. आणि तो मला माझ्या निवृत्तीनाथांनी दिला. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला दला सुखाचा पैधाला तेने सुखे. सुखाचं सुख होणं म्हणजे काय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येत माझे वरले पायी कपन. संपली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी थांबली. आता पुढे ज्या 9 ओव्या आहेत ते जगाचं दान आहे. आता विश्वात्मके येणे वागेदने तोषोनी मज द्यावे. पसायदान म्हणजे काय हो? पसायदान म्हणजे काय? पसायदान म्हणजे काय? जे स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. जे स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. आणि जगाच्या उद्धाराकरता मागितल्या जातं त्याला पसायदान म्हणतात. ज्ञानोबा जगाकरता मागतात म्हणून पसायदान. काय पाहिजे माऊली तुम्हाला? खळांची व्यंकटी सांडो सत्कर्मी रत्या. व्यंकटी सांडो म्हणजे काय? व्यंकटी सांडो. सर्प आहे ना साप. सापात 3 भूमिका आहे. काही लोक साप दिसला की बाप म्हणतात आणि घरात निघून जातात. काही लोक साप दिसला की हातात काठी घेतात आणि मारतात. काही लोक सापाला मारतात. पण त्याचा पण अनुभव व्यतिरेक बरं. साप मारताना पहिली काठी कुठं मारायची असते? शेपटीवर. कुठं? पोटावर, तोंडावर. त्याला काय म्हणतात महाराष्ट्रात? सापाचं तोंड ठेचलं. मी अनुभव देईल, व्यतिरिक्त तुम्ही द्यायचा. प्यार का वादा 50-50. हा, सापाच्या तोंडात विष आहे म्हणून त्याचं तोंड ठेचलं जातं. मग ज्यांच्या ज्यांच्या बोलण्यात विष असेल, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल. तर ऐका, साप दिसला की मारणे एक वर्ग, साप दिसला की घाबरून जाणे दुसरा वर्ग. पण साप दिसला की तिथं जायचं, त्याला पकडायचं, त्याचे विषारी दात पाडून घ्यायचे आणि त्याला पटेल तिथं नाचवून घ्यायचं. त्याला म्हणतात सर्पमित्र. ज्ञानोबराय तुकोबराय जनमित्र होई सकळांचा. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्यासारख्या माझ्यासारख्या विषारी सापांना पकडतात, त्यांच्या तोंडातले संसाराचे विषारी दात पाडून घेतात आणि हरिपाठामध्ये पावलीच्या तालावर नाचवतात खडांचे व्यंकटी सांडो. आणि आता त्यांचा व्यंकटपणा गेला ना, सत्कर्मी रती वाढव. त्यांच्या सत्कर्मात रती वाढू द्या. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पुढे काय पाहिजे तुम्हाला? दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्यपा. दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार. पापाचा अंधार जावा आणि विश्वस्य धर्म स्वधर्म सूर्य पाहो. सगळ्या जगाने एकच सूर्य पाहावा आणि तो सूर्य म्हणजे माझ्या वारकरी संप्रदायाचा स्वधर्माचा सूर्य पाहावा. जगाने दुसऱ्या सूर्याच्या नादाला लागूच नाही. त्याने माझ्या स्वधर्माच्या सूर्याच्या श्रेयाण स्वधर्म युगुण परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म आहे त्याला टिकवावं. आणि गोड बोलतात ज्ञानोबा. पुढची भाषा आहे, जे जे वांछिल जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानोबा म्हणतात, दादा जो जी जी इच्छा करेल ना त्याच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा. आता इथं कुंजर चौकामध्ये हे सगळे जे बसलेले आहेत ना कुंजर चौकात, हे सगळे कीर्तन ऐकताय. आणि अजून जर 15 मिनटं कीर्तन सुटलं नाही आणि यांनी जर म्हटलं ना की या कीर्तनकाराने कीर्तन लांबवलं, घरी जाताना याचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे. जो जे वांछिल काय मग कोणी काही मागेल तुम्ही देणार का? कोणी काही मागेल तुम्ही देणार का? मग जो जे वांछिल याचा अर्थ काय? ही जी ओवी ना, जो जे वांछिल तो ते लाव, हे जे तुकडा आहे ना, या ओवीचा तुकडा पुढे पुढे मागे जा मागे. जो जे वांछिल त्याची सगळ्या इच्छा पूर्ण करा. पण कोणाच्या? जे व्यंकटी सांडून गेली तो जे वांछिल तो ते लाहो. जया सत्कर्मी रती वाढली तो जे वांछिल ते ते लाहो. जया दुरिताचे तिमिर गेले तो जे वांछिल ते ते लाहो. ज्याने विश्वस्व धर्म सूर्य पाहिला तो जे वांछिल ते ते लाहो. त्याच्या इच्छा अशा पूर्ण करा. फार गोड आहे. किंबहुना सर्व सुखे. इथं पण पसायदान थांबलं बरं. किंबहुना सर्व सुखे, सगळ्यांना सुखी करा. पूर्ण होऊन ती लोके झालं जग सुखी. आणिक म्हणजे अजून आणिक
ग्रंथोपजीवी ग्रंथोपजीवी म्हणजे काय? हाच पुणे जिल्हा साक्षीला 1942 चले जावचा उठाव वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेबांच्या नेतृत्वात मार्गदर्शनावर इंग्रजांच्या विरोधात वारकरी शिक्षण संस्थेने सुद्धा एक दिंडी काढली होती. तिचं नाव तो जोग महाराज पथक आणि त्याचं नेपथ्य त्याचं नेतृत्व करत होते गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू वैकुंठवासी मारुती बाबा गुरव. आणि इंग्रजांनी पुण्यात मारुती बाबा गुरवांना अटक केली आणि जेलमध्ये टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, त्यांनी बाबांना चहा दिले, पाणी दिलं, जेवण दिलं. बाबांनी पाणी चहा काहीच घेतलं नाही. तेवढे तुम्ही का नाही घेत? वैकुंठवासी मारुती बाबा गुरव म्हटले, माझा नियम आहे, मी ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाही. पण आता तो इंग्रज म्हणजे यमाचा सक्का चुलत भाऊ, त्याला काय घेणं देणं या गोष्टीशी. 3 दिवस निघून गेले, बाबांची तब्येत खालवायला लागली. शेवटी ज्ञानोबारायांनी त्याला सद्बुद्धी दिली इंग्रज अधिकाऱ्याला आणि त्याने आळंद देऊन ज्ञानेश्वरी मागवली, जेलमध्ये बाबांच्या हातात दिली. बाबांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि मग जेवण केलं. आता पहा ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना काय सांगताय. आणि ग्रंथोपजीवी उपजीवी माझी उपजीविका चहा पिऊन, कॉफी पिऊन, पाणी पिऊन, जेवण करून नाही चालली पाहिजे, तर माझ्या उपजीविकेची सुरुवात सकाळी ग्रंथाचं पारायण करून झाली पाहिजे. अनेक ग्रंथोपजीवी काय परिपक्वता आहे ज्ञानोबारायांची. नंतर ती आमच्या महाराज लोकांना जड झाली. मग आम्ही ॲडजस्टमेंट केली की भागवताला रामायणाला खाली हात यायचं नाही, तुम्ही पण कोणीच माझं दर्शन घ्यायला यायचं नाही, आणि आले तर खाली हात यायचं नाही, फुकट पाया पडलं की पाप लागतं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग आम्ही पण म्हणतो ग्रंथाचं दर्शन घेताना त्याच्यावर दक्षिणा ठेवा आणि ती दक्षिणा आम्ही घरी वापरू. उपजीवी आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकये दृष्टादृष्ट विजयी होवा विजो. आणि आत्ता पहा आपल्या अभंगाचा शेवटचा तुकडा आणि पसायदानाचा शेवटचा तुकडा. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखाचा पै झाला तेने सुखे. आणि मग मला ते सुख प्राप्त झालं. ज्ञानोबाराय म्हणतात मला सुख झालं. खरं म्हणजे तुम्ही मला ऐकून घेतायत, माझंही म्हणणं तेच, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा, ज्या मायबापाच्या पुण्याने कोट्यावधीचे इस्टेट कमवत आहे त्यांची लक्षणं टिकवा. खरं म्हणजे आईवडिलांची सेवा हे जीवनाचं जगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. जगे ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचं जावा. त्याचा परिणाम म्हणजे बाळासाहेबांनी पितृवंशाचे केलेली उद्धारता. हा जो परिणाम आहे, 30 वर्ष आपल्या वडिलांना जाऊन झालेले आहेत. एकीकडे वडील वारल्यानंतर 13 दिवस उत्तर कार्यापर्यंत न सुद्धा थांबणारी पिढी आता जन्माला येते, जी 5व्या दिवशी 7व्या दिवशी दशक्रिया आटपून बाजूला होण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे आदरणीय सरू आईंच्या आशीर्वादाने, आपल्या माऊलीच्या मातेच्या आशीर्वादाने हा त्या माऊलीचा हिरा वारकरी संप्रदायाची सेवा तर करतोच आहे, पण ज्याने जन्म दिलाय त्या बापाचे उपकार गेल्या 30 वर्षापासून खऱ्या अर्थाने या कथा कीर्तनातून मानतोय. वडिलांचं जीवन तसं हालाकीच्या शेतकरी कुटुंबातलं जीवन, व्यवसायामध्ये उतरताना एका म्हशीपासून तर 150 म्हशीपर्यंतचा तब्याला उभं करण्याची ताकद. पिंपळे सौदागर सारख्या छोट्याशा गावामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य ते पुढे ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायतचे सरपंच तर महानगरपालिकेमध्ये विड्रॉल झाल्यानंतरचे नगरसेवक, केवळ नगरसेवक नाही तर ड प्रभागाचे सभापतीपर्यंत प्रवास. आणि हा सगळा प्रवास करत असताना मात्र कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, देव, देश आणि धर्म, कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन, कंटिन्युटी या त्रिसूत्रीवर त्यांचं जीवन. मूळचा छंद पैलवानकीचा आहे तेवढाच, पण ते सगळं जगत असताना अध्यात्माची परंपराही तेवढ्याच ताकदीने टिकवली. आणि ती सगळी टिकवत असताना त्या संस्काराचं बीजारोपण मोठ्या ताकदीने उभं केलं. ते बीजारोपण जसं सरू आईने आपल्या बाळासाहेब नावाच्या नररत्नाच्या कानात फुंकलं आणि मग त्या वैभव, हे सगळं वैभव त्या बाळाने उभं केलं. हे करत असताना त्यांनाही त्यांच्या धर्मपत्नी आमच्या विद्याताईंचं खरं म्हणजे पाठबळ, कारण पत्नीचं पाठबळ असेल तर तुम्ही यशस्वीतेचं शिखर गाठता, नाही तर शक्य होत नाही. पण हे सगळं घडत असताना निर्विघ्नपणे सगळे कामं घडले पाहिजे म्हणून पोरगाच गणपतीचं रूप अथर्व, आणि त्या अथर्वाच्या मदतीने सगळ्याच आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून सुकन्या आकांक्षासुद्धा तेवढ्याच ताकदीने कुटुंबाच्या सोबत. पण हे सगळं झालं कुटुंबाचं, पण ज्येष्ठाच्या मार्गदर्शनाशिवाय काय होतं. म्हणून आपल्या काकांचं, चुलत्यांचं मार्गदर्शन असलं पाहिजे, ज्यामध्ये लक्ष्मण आबाजी कुंजीर, ज्यामध्ये गुलाब आबाजी कुंजीर, ज्यामध्ये विजय आबाजी कुंजीर, बंधू कैलास प्रधान कुंजीर, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातील विकास रामचंद्र कुंजीर, त्याचप्रमाणे चंद्रशेखर राजाराम कुंजीर,
शरद भारत कुंजीर या समस्त कुटुंबाची सगळी पाठबळत बापाने कमवून ठेवलंय. अजूनही आजोबाच्या नावावर जसंच्या तसं स्थिर आहे. 4.25 एकरमध्ये इथं डेव्हलप होत आहे. पण बापाने जे कमवलंय ते विकलं नाही, तर उलट उरुडी कांचनपर्यंत पोहोचून गेले. म्हणजे काय, तर बापाने कमवलंय ते विकायचं नाही, तर बापाने कमवलंय त्याच्यावर शीग चढवायचं काम करायचं. त्याचं कारण संस्काराचं बीजारोपण, त्याचं कारण संस्काराची शिदोरी, आणि त्या संस्काराच्या शिदोरीवर 12 भावांची यांची आत्ताची जोड आणि ते सगळं वैभव ऐकून हे सगळं घडतंच आहे. वडिलांचा वसा जसा समाजसेवेचा आहे, तसा वैकुंठवासी काकासाहेब हरिभक्तीपर्यंत रामचंद्रजींचा वसा म्हणजे अध्यात्माचा वारसा. त्या काकाचा अध्यात्माचा वारसा टिकवताना म्हणजेच खऱ्या अर्थाने विठ्ठल मामा भालेरावांची संगत, ज्यामध्ये जयवंत आप्पांची संगत, ज्यामध्ये तिसरी संगत मामा विजूशेठ ज्ञानोबा काटे, अभिजितजी लांडगे या चारही सज्जनांच्या माध्यमातून परमार्थामध्ये सुद्धा वाटचाल, त्या वाटचालीचं योगदान. मग श्री क्षेत्र भंडारा प्रासादिक दिंडीमधलं दान असेल, भैरोबा मंदिरातलं दान धर्म असेल, माताई मंदिरातलं दान धर्म असेल, विठ्ठल मंदिरातलं असेल, शिवशंभू मंदिरातलं असेल, हनुमान मंदिरातलं असेल, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं असेल, हे सगळं दान देणं का? कारण दान मला का द्यायचं आहे? कारण स्वतः करता मागतो तो दान असतो, समाजाकरता तो ते पसाय दान असतं. म्हणून ज्ञानोबराय यांच्या कार्याला पाहून येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, असा प्रवास. आणि या प्रवासाचे द्योतक कुटुंबाला शुभेच्छा.